झालेला आहे, याची कारणं नेमकी काय आहेत? ती कारणं तुम्ही शोधलेली आहेत का? कुठे तुम्ही या प्रचारामध्ये कमी पडता? खरं तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जिथे जिथे जात होतो तिथे प्रतिसाद अतिशय चांगला होता, पण जनतेचा कौल हा मान्यच करावा लागेल आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत. नक्कीच काय घडलं असेल याची आम्ही सगळेजण कारण मीमांसा करत आहोत आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही सगळेजण मिळून तोडगा काढतो. पक्षाने पुणे शहर पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री देण्यात यावं. ज्या पद्धतीने राज्यसभेचा ठराव केला होता त्या पद्धतीने मंत्री पदाचा देखील ठराव केलेला आहे. या संदर्भात काय वाटतं? माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. आता आपण म्हटलं की बारामतीचा विकास जसं मला सगळीकडे करायचं आहे, त्याच बारामतीकरांनी तुमच्या पाड्यात वजन टाकले. भावनेच्या भारात मतदान झालं की मी इलेक्शन भावनेवर फिरलं. आपल्याला माहितीये की आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळेजण विचारमंथन करत आहोत, आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून कुठेतरी वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमचे प्रयत्न असतात तर काय तुमच्याकडनं फेरबदल केले जाणार काय आढावा घेतला जाणार? नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष राष्ट्रवादी पक्ष त्यांचे सर्वच वरिष्ठ नेते सगळेजणच हे सगळे ठरवले आणि याच्यावरती थोडीशी वाटचाल करते. खरं तर असं बोललं जातो बारामतीत की लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला दादा असं चित्र आहे. तरी पण आता काही जण नवीन दादा म्हणून इच्छुक राहिले, उमेदवारी लढायची म्हणतायत, तुमच्याच घरातले आहेत. मला असं वाटतं की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजे, इच्छा असाव्यात. शेवटी जनता ठरवेल.